सो हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू व्लॉगमध्ये. सो आता आपण चाललेलो आहोत स्वामींच्या मठात. तर का हे तुम्हाला थोड्या वेळातच समजून जाईल, मग मी तुम्हाला सांगतेच सगळं का आपण जाणार आहोत. सो आता चाललेलो आहोत आपण स्वामींच्या मठामध्ये. आता नारळ खडीसाखर घ्यायची आहे. तर ज्यांना समजत असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. ही पूर्ण माझी जर्नी जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता सुरुवातीपासून. सो चलो आता जाऊया. जवळचं तुमचं जे मठ असेल, केंद्र असेल, तिथे जाऊ शकता तुम्ही. कशा संदर्भात काय ते मी पुढे बोलते. आत्ताच मी इथे बघू शकता नारळ आणि खडीसाखरसुद्धा घेतलेली आहे आणि इथेच आहे, जवळच आहे स्वामींचा मठ. तर आता चाललो आहे आम्ही. त्यांचं इथे काम आहे ते बघताय. सो चलो. त्याच्यानंतर इथे स्वामींचं दर्शन झालं आणि मग आम्ही गेलो पाणीपुरी खायला. सो इथलं ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितीच आहे. सो तुम्हाला तर माहितीच आहे, जे माझ्या अगोदरपासून ब्लॉग बघत असते. इथली पाणीपुरी एक नंबर उचकी लागते. कोणाकोणाला लागते नक्कीच सांग. सो आजचा मम्मीचा लुक बघू शकते इकडे. येस काही सुद्धाच आम्ही खाल्लं. आता चाललो आम्ही घरी. तुम्ही जसं की बघितलं, आज आपण मठात सुद्धा गेलो. काय केलं त्याबद्दल तर मी घरी गेल्यावर बोलतेच. तुम्ही चायनीज ब्रेड खाल्लेलं काढलं का नाही? हां, चायनीज ब्रेड खाल्ली गाईस. सो आता आम्ही आलेलो आहे घरी. इथे बघू शकता मॅच चालू आहे. कोणती चालू आहे मॅच? साऊथ आफ्रिका न्यूझीलंड. आणि इथे ती दिसते, इथे ती करत आहे बिर्याणीची तयारी, म्हणजे कापून वगैरे देते सगळ्या भाज्या. मी देणार आहे फोडणी. आता बनवणार आहे व्हेज दम बिर्याणी, कारण की माझं चालू होणार आहे उपवास उद्याचा. सो आता पहिलं बनवून घेते, जेवूया आणि मग बोलूया. मस्त आता आलो आम्ही खाऊन. आता न्यूझीलंड गेली फायनलला, साऊथ आफ्रिका नाही गेली, असं काहीतरी चालू आहे मॅच. आता IPLसुद्धा स्टार्ट होणार आहे. जे इंडियन म्हणजे क्रिकेट लवर असतील त्यांना माहितीच आहे. सो नक्की आपण त्याच्याबद्दल पण बोलूच. सो फायनलला आहे आपली इंडिया वर्सेस न्यूझीलंड. सो नक्की बघू आपण. कधी आहे काहीतरी आहे तारीख 22 वगैरे, 2-3 दिवसांनी वगैरे बोलत आहेत. बघू, काय माहिती नाही आहे मला ॲक्युरेट. सो चलो आता बिर्याणी, व्हेज दम बिर्याणी बनवून घेते मस्त. आणि याची रेसिपी तर माझ्या चॅनलवरती आहेच आणि तुम्हाला माहितीच आहे. ही रेसिपी बरेचदा मी दाखवली आहे. सो आता काही दाखवणार नाही आहे. सो चलो. इथे मस्त आम्ही ब्ल्यू लॅगॉनच बोलू शकतो आपण, ते बनवलेलं. ॲक्च्युली ते सिरप आहे आणि त्या सोड्यामध्ये टाकायचं आणि कोणतं तरी मीठ आहे, मिरची सॉल्टच आय थिंक, ते टाकून खूप छान आणि मस्त लागतं. आणि इथे माझी बिर्याणीची तयारी चालूच होती बघू शकता. आणि खरं तर ही माझी स्वतःची तारीफ मी करते, कारण की खूप ही छान आणि मस्तच होते. मी ज्या टाईपने बनवते ती सर्वांना आवडते. आणि ही सुद्धा बिर्याणी खूप छान आणि मस्त झालेली व्हेज असून आता मी व्हॉइस ओव्हर देते झाल्यानंतर, म्हणून मी तुम्हाला टेस्ट सांगू शकते त्याची. मस्त अशी बिर्याणी केलेली, छान असं. आणि ॲक्च्युली टायमिंग खूप कमी राहिलेला माझ्याकडे जेवायला, कारण की गुरुवार चालू होणार होता माझा उपवास. आणि हार्डली आय थिंक 11:30 मे बी होत आलेले. थांबा तुम्हाला मी टाईम दाखवतेच. पण इथे आपली बिर्याणी बघू शकता, एकदम सुट्टी मस्त बाहेरच्या सारखी दिसते. अजिबात याच्यामध्ये कुठले कलर ॲड नाही केलेले आहेत, काहीच नाही. एकदम घरातली हेल्दी आहे.
खूप मस्त लागते. नक्की अशा प्रकारे बनवून बघा आणि मला कमेंट करा. जर पूर्ण रेसिपी तुम्हाला हवी असेल ना एकदम व्यवस्थित मी छान असे प्रॉपर सांगून नक्की बनवेन. उशीर झालेला, हार्डली 1-1.5 तासात बनली, पण आम्हाला घरी यायला उशीर झाला. मस्त आता आम्ही जेवण केलं. बघितली तुम्ही जशी की बिर्याणी खूप छान आणि मस्त झालेली, सगळ्यांना आवडली. सो त्यानंतर आईस्क्रीम खाल्लं आणि आत्ता परफेक्ट 12ला आपल्याकडे 5 का 6 मिनटंच राहिलेले आहेत. सो आता 12 नंतर आपण काही खाऊ शकत नाही, कारण की उद्या चालू होणार आहे, जे 12 नंतर चालू होणार आहे गुरुवार. तर गुरुवारी माझा उद्यापासून उपवास असणार आहे. तर याच आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये आत्ता गेलेलो, जसं की तुम्ही बघितलं. तर याच आपण संकल्प करायला गेलेलो. मी 11 गुरुवार करणार आहे स्वामींचे. 11 गुरुवारचं जे व्रत आहे स्वामींचं ते करणार आहे. सो त्याची सुरुवात आता उद्याच्या गुरुवारपासून होणार आहे. तर आता आजची जर्नी आणि शेवटच्या दिवसापर्यंतची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझे जे काही अनुभव असतील तेही तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेन. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की कमेंट करून मला सांगा. सो आता वाजतील 12, त्यानंतर आपण काही खाणार नाही आहे. डायरेक्ट आता उद्या संध्याकाळी जेव्हा आपलं व्रत आपण सोडू तेव्हा असे 11 गुरुवार करणार आहे मी. सो 11 गुरुवार कसे करायचे ह्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे लवकरच. सो उद्याचं व्रत आपलं होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर मी 11 गुरुवार कसे करायचे, काय काय करायचं त्याच्यामध्ये हे नक्कीच तुमच्यासोबत मी लवकरात लवकर शेअर करेन. सो स्टे ट्यून गाईज. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज बघायचे आहेत हेही मला कमेंट करून सांगू शकता. तर आजचा व्हिडिओ शॉर्ट आणि एकदम स्वीट झालेला आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भरपूर जण तुम्ही बघता पण सबस्क्राईब करत नाही, तर तिथे नित्या ब्लॉगच्या इथे रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे, ते तुम्ही प्रेस करा, तर सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो चलो गाईज, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.